आपल्या घरी ना आज मुलगी बघायचा कार्यक्रम होणार आहे. मेकअप लय आवडतो, ती दिसायला पण पहा ना किती देखणी आहे. या पा म्हणजे आम्ही मोठं मंगल कार्यालय बुक करणार आहे, पण त्या मंगल कार्यालयाचं भाडं तुम्ही द्यावं हीच अपेक्षा आहे. तुला आवडलं मुलगा विचारून घ्या ना. आवडलं का बाई पाहून घ्या एकदा. काय आम्ही तिचं 15 वेळेस लग्न लावलं, त्याच्यात ती 20 वेळेस पळाली. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज आज आहे ना आमची सगळी सह्याद्री फॅमिली घरी आली आहे. आज आहे ना आमच्या शॉपचं आहे ना थोडं ॲग्रीमेंट रिलेटेड आहे ना काम होतं, ते काम आता या ठिकाणी फिनिश झालेलं आहे. आम्ही आता सगळे घरी आलेलो आहे आणि आता आरोही आणि वहिनी ना काहीतरी स्वयंपाकाची तयारी करताय, काहीतरी स्पेशल आज आमच्या घरी बनतंय, त्याची चालू आहे तयारी. आणि या ठिकाणी आता हर्षदची पण एंट्री झालेली आहे. हर्षद कसा गेला पेपर आजचा? चांगला केला. कोणता पेपर होता आज? इंग्लिश आणि मराठी. किती मार्क पडतील? 19. 20 आउट ऑफ. हा बट तो सांग ना, मरेल मी. 19 मार्क पडतील का? हो. म्हणजे तुझं ऍव्हरेज निघतं एक 95 प्लस म्हणजे पर्सेंट. समोरचे पण पेपर बघावं लागेल. एक मार्क का बरं जायला पाहिजे? नाही जायला पाहिजे एक मार्क पण. आता ठीक आहे, गेला असेल कुठतरी. एक मार्क कुठे गेला? एक मार्क कुठं गेला नाही, पण मॅडम हँडरायटिंग वगैरे कट करतात. मग हँडरायटिंग चांगली काढायची ना. चांगली काढली. दिला ना नीट पेपर दिला ना खरं? हो. आज नव्हतं उभं केलं मॅडमनी? नाही, मी आज शांततेत पेपर लिहिला. काल आहे ना काही चला मॅडमनी उभं केलं होतं चालू पेपर मध्ये. शांततेत पेपर द्यायचा, चांगले मार्क पाडायचे. कमी मार्क पडले तर घरात एंट्री नाही. फटके देणार नाही तुला, घरात एंट्रीच देणार नाही, पार्किंग मध्ये झोपू घालेल. चल बाय, मला गेम व्हिडिओ शूट करायचा. गेमिंग व्हिडिओ, पेपरचा अभ्यास कर. नाही, उद्या सुट्टी आहे. सुट्टी म्हणजे अभ्यासाला तेवढी सुट्टी पाहिजे मग. हा, मग उद्याच करायला ना परवाच्या पेपरचा अभ्यास. बामट्या दोन्ही कामं कर. अरे काय बनवती स्पेशल? तुला काय वाटतंय बघून? मला बघून असं वाटतंय पास्ता. हे प्रभू खिचडी बनवते, स्पेशल खिचडी. मनीचा लाडका मनू भाऊ पण घरी आलेला आहे आमच्या. एक आम्ही आशिषच्या नावावरती ना 10 लाखाचं लोन काढलेलं आहे. आशिष भाई कधी भरणार ते लोन? हा, याच्या नावावरती ना 10 लाखाच्या लोनची फाईल केली आज, त्याच्यामुळेच त्याला बोलवलं होतं. कधी भरशील लोन? बरं लवकर. खरंच जर लोन केलं असतं तर आज काय करतो येडे? खरंच जर लोन केलं असतं तुझ्या नावावर तर मी करणार नाही, मला माहिती नाही. बरं जाऊ दे, आपल्या शॉपचा ॲड्रेस सांग जामनेरचा. काहीच खूप जण विचारत होते की जामनेरला आपलं शॉप कुठे आहे, सांग रे ॲड्रेस. पाचोरा रोडला आहे लाजतो का बरं? काय तुला का पोरगी बघायचं कार्यक्रम चालू आहे काय? नीट सांग. ना. पाचोरा रोड ब्युटी कॉम्प्लेक्स. आपलं शॉप आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या एक्झॅक्ट समोर पाचोरा रोड बीओटी कॉम्प्लेक्समध्ये आपलं शॉप आहे. मित्रांनो, सह्याद्री मेन्स फॅशन हब, नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा. अजून एक आपलं शॉप आहे फुलंब्री बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर. अजून एक शॉप आहे आपलं सिल्लोडला भवर कॉम्प्लेक्समध्ये. आणि सिल्लोडला 2 गोष्टी फेमस आहे, एक तर स्वतः सिल्लोड आणि दुसरा आमचा रोहित भाऊ. सो सिल्लोडच्या शॉपला आहे ना तुम्हाला रोहित नक्की भेटेल. गुलाबजामुन किंग, पोळ्या किंग, वरण भात किंग. रोहित सोबत भेटल्यानंतर नक्की एक फोटो काढा आणि रोहित भाऊला स्टोरीमध्ये मेन्शन करा, म्हणजे तुमचे फॉलोअर्स आहे ना इतके झपाट्याने वाढतील माहिती का, म्हणजे थांबणारच नाही लगे. आणि रोहितसाठी आम्ही एक सुंदर मुलीच्या तलाशमध्ये की चांगली मुलगी पाहिजे रोहितला लग्नासाठी. रोहित कशा पद्धतीची मुलगी पाहिजे? जिवंत पाहिजे म्हणे. कशी पाहिजे रोहित? प्यारी समझ गई. हे नका विचारत जो म्हणे. काही जर कोणी सुंदर मुलगी असेल तुमच्या नजरेमध्ये तर रोहित राऊत ह्या आयडीला तुम्ही डीएम करू शकता. काहीच तर आता ना आम्ही असा एक प्लॅन केलेला आहे की रोहित जर इन फ्युचर मुलगी बघायला गेला तर मुलीला काय प्रश्न विचारले पाहिजे, कशा पद्धतीने तो मुलीला भेटला पाहिजे. तर रोहित भाऊ आहे ना आता मुलगी बघायला जाणार आहे. सो बेसिकली आपल्या घरी ना आज मुलगी बघायचा कार्यक्रम होणार आहे. रोहितचा मामा बनणार आहे मनू भाऊ, आणि इकडे ना आशिष बनलेला आहे मुलगी, आणि अरविंद बनलेला आहे त्याची मैत्रीण. मुलीला पण प्रश्न विचारणार आहे मी आणि मुलाला पण प्रश्न विचारणार आहे मी. म्हणजे असा पर्सन आहे जो मध्यस्थी करतोय दोघांच्या, म्हणजे वर पक्ष पण आणि वधू पक्ष पण मी मध्यस्थी करणार आहे. चलो रेडी? नंतर यायचं तुम्ही. गो. हा तुम्ही इकडून या. नमस्कार 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 रोहित भाऊ. नमस्कार. डिंपल पाणी घेऊन ये पाहुण्याला. चहा कुठं? आमची डिंपल पहिले चहा घेऊन चालली, पहिले पाणी आण पाहुण्याला. आमची डिंपल लय सिंपल आहे तशी. तर पिंपल काऊन आहे? नवरदेव आहे का? ते नवरदेवाचा पप्पा वाटतंय. पाणी घ्या. आमची डिंपल आहे बरं का. बघून घ्या नवरदेव, म्हणजे मुलगी बघून घ्या. जा बेटा चहा घेऊन ये. काय करता पाहुणं? आमचं शॉप आहे सिल्लोड मध्ये भवर कॉम्प्लेक्सला, कपड्यांचं सह्याद्री मेन्सवेअर म्हणून. अच्छा, चांगला प्रॉफिट होतो का? म्हणजे आमच्या पोरीला सुखात ठेवशान का? आमच्याकडे 5 एकर जमीन पण आहे घरी. हा का? पण आमची पोरगी शेतात जाणार नाही. मग तिथं ब्युटी पार्लर टाकावं लागेल का? ब्युटी पार्लर टाकावं लागेल. कोणतं ब्युटी पार्लर? डिंपल एवढी मारताना कोण चालतीये? सिंपल चालला.
भाई डिंपल इकडे चहा पिणं उद्या डिंपल पळ डुंगर लाट दिल डिंपल पळ साखर थोडी कमी झाली. मग साखर महाग नाही झाली का मग आता साखर नाही टाकत आम्ही डिंपल ये बाई ही डिंपल आहे आमची अच्छा तुझं नाव काय आहे पूर्ण? नाव सांग माझं काय डिम्पल. आवाज आला डिंपल पुरी आवाज काढणार त्याला फील झालं पाहिजे ना रोहितला की खरंच मुलगी बघायला आलाय म्हणून हा. सांग. डिम्पल अरविंद दासके. डिंपल आणि नाटके शिक्षण काय झालेलं आहे तुझं? 10वी नापास आहे. 10वी नापास 12वी पास तू आता शेतात काम करशील का आमच्या शॉपवर काम करशील? नाही मी घरीच राहील. मी ब्युटी पार्लर मध्ये मेकअप करेल मला ब्युटी पार्लर. तिला मेकअप लय आवडतो ती दिसायला पण पहा ना किती देखणी आहे या पा या कंतात भेटायचं का असं करा मुली तर बस मी तिकडे बस. नाही 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 तुमचा नवरदेव पाडला तर आमची पोरगी जायची उडी स्वयंपाक येतो का? नाही आमच्या घरात स्वयंपाक नाही करत लेडीज स्वयंपाक नाही मग कोण करत करतं? जेंट्सला करणं पडतो मग काय आहे तुमच्या मुलीला? तिला तिला झोपता लय भारी येतं ती सकाळी झोपली ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच्या सकाळी उठती झोपते लय भारी पटायते झोपण्यात स्पेशालिटी तीच आहे का? हा हा आणि तिला आळस येतो तिला कामाचं जीवार येतं तिला मोबाईल खूप आवडतो मोबाईलची खूप आवड आहे मोबाईल रील्स कोणता लागतो? साधाच आवडतो तिला आयफोन 18 प्रो मॅक्स हा ए पा जास्त काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त म्हणजे आमच्या पोरीला आहे ना किती 3.5 कोटी बसवली का बाई हा ठीक आहे जास्त थोडं जास्त अपेक्षा आहे. एक 5 कोटी रुपये द्या आमच्या पोरीला. तुम्हाला पोरगी पसंत आहे का पहिले? तुला आवडली का मुलगी? येतच नाही दिला काही काय करते तिला. येत नाही अरे झोपता येतं आळस येतो जीवार येतं अजून काय पाहिजे जिवंत मुलगी भेटते हेच लय- मग जीवन आणि मेन म्हणजे तुझ्यापेक्षा भारी दाढी आहे. काय करतो तुला दोघांसोबत दाढी करायची आपल्या एका जिल्ह्यामध्ये काम होऊन मग एका ब्लेड मध्ये दोघांची दाढी प्रॉफिट बचती बचत आमची पोरगीले पैसे वाचायला बघते जातं. नाही मुलाला काय देणार आहे? मुलाला आम्ही 1 डझन केळं देऊ लग्नात म्हणजे आमच्याकडे सत्कार करते नवरदेवाचा. एक 30 रुपयाची शाल देऊ पण त्याच्यात 20 रुपये तरी तुम्हाला देणं पडेल कारण एवढा मोठा खर्च आम्हाला नाही जापणार. आणि लग्न आम्ही लावून देऊ पण लग्नाचा खर्च तुम्हाला करणं पडेल. आमच्या मुलाला जे ना गुलाबजाम आवडतात ते किती देशाल तुम्ही? हा गुलाबजामुन ना आम्ही 2 ट्रक देऊ पण साखर तुम्हाला देणं पडेल मैदा तुम्हाला देणं पडेल गुलाबजामुनचं सामान तुम्हाला देणं पडेल आचारी तुम्हाला देणं पडेल बाकी आम्ही करून घेऊ. आम्हीच करून घेऊ ना ते तेवढं. हा, करा मग करा आता काय तुमची हायची इच्छा म्हटल्यावर मग काय लग्न तुम्ही मंगल करायला करणार का कुठं करून देणार? हे पा लग्न तर आपल्याला असं डेस्टिनेशन वेडिंग पाहिजे आम्हाला म्हणजे आम्ही मोठं मंगल कार्यालय बुक करणार आहे पण त्या मंगल कार्यालयाचं भाडं तुम्ही द्यावं हीच अपेक्षा आहे. हा ठीक आहे ना अर्ध भाडं आम्ही देऊ हा अर्ध 10% तुम्ही द्या. हा ठीक आहे 70 रुपये आम्ही देऊन टाकतो 70 रुपये डन थोडे जास्त होतील पण करू आता व्याजानं 70 मुलीला रुपये आवडलं का मुलगा विचारून घ्या ना. आवडलं का बाई पाहून घे एकदा फ्लॅश मारला की दिसतो तो त्याला भिजू घालू दिसल तो आणि त्याचा बेनिफिट आहे भाई रात्री शेतात गेला ना कोणाला दिसत नाही कलरची गॅरंटी आमची कलरची गॅरंटी गोरा होणार नाही म्हणजे हे चांगलं बदल होणार नाही कलर मध्ये गॅरंटी देऊ आम्ही फुल. आणि काही नाही 35 गर्लफ्रेंड होत्या काही नाही बाकी आमच्या पोरीचं तर तसं काहीच नाही 5 वेळेस पळून गेल ते असं ऐकलं. नाही 5 नाही 7 वेळेस गेली ती पळून 2 वेळेस धरून आणलं होतं तिला अच्छा चुकीचं ऐकलं आम्ही. चुकीचं ऐकलं तुम्ही पोरगी आमची लगे एकदम चांगली आहे तुला चालतं का बाई चालून दाखव ना सर. चालतं काय तिला सगळे येतं चालून दाखव बाई लटक मटक चाल बाई पोराला चालता येतं पाहू द्या बरं का चाल रे हळू स्लॅब आलल तिचा मेकअप करायला एक बाई लागल एक स्वयंपाकाला बाई लागल म्हणजे हा आणि तुम्ही 2-4 लग्न केले तरी तिला काही प्रॉब्लेम नाही फक्त चालेल ना. ती आरामात राहिली पाहिजे. तुमची मुलगी अशी मारल्यावर कोण बोर आली मारल्यावानी नाही तिचा चेहरा तासा आहे मारक्या म्हशीवानी नाही तर तशी तिला गरीब काय आवडला का बाई मुलगा? सुंदर आहे. सुंदर आहे ना सुंदर आहे काय मुलाचं नावचा विचार नाव काय? रोहित. शिक्षण काय आलंय मुलाचं? माझं 12वी. 500 लोक बघू आपण 500 आमच्याकडे एवढे येत नाही कोणी ना तर आमचे काय 5,000 लोक राहतील आमच्याकडे येत नाही एवढे जात नाही कोणी कारण लास्ट आमच्याकडे पाहुणं 5,000 पाहुणे राहतील आमचे आमचे 15 एक आणतो आम्ही आमचे 15 एवढे 15 नका लई जास्त होतील 15 तुम्ही दोघं बी आले जमल ना तुमची मुलगी किती दिवस संसार करा किती दिवस आहे बा तसं तर आम्ही बॉन्ड करून देऊ तुम्हाला 21 दिवसाचा पण 7 दिवसाचं म्हणजे आम्हाला आहे गॅरंटी की 7 दिवस टिकत 7 दिवसाची येते ती वापस कुटुंबी आम्ही तिचं 15 वेळेस लग्न लावलं त्याच्यात ती 20 वेळेस पळाली पण 7 दिवसवर विश्वास आहे
कारण तिचा जो कमीत कमी मिनिमम पाडायचा पिरियड आहे ना 60 दिवस. मला असं वाटतं तुमची मुलगी सगळ्यात जास्त जामण्याला पळून गेली वाटतं. नाही ती पुण्याला नाही पळती, पुण्याला फेमस आहे पोरगी. पेपरला तिसऱ्या दिवशी बातमी पळून गेली, याच्यासोबत पळून गेली त्याच्यासोबत. पोरगी फेमस आहे. तुमचं पोरग आहे का असं फेमस? तुमच्या पोरीला सुखात ठेवा. फक्त गेली नाही पाहिजे पळून सुकट. नाही 7 दिवसाची गॅरंटी ना. बॉन्ड देऊ तुम्हाला? बॉन्ड पण आणला. बॉन्ड करून दे ना आपण 7 दिवसाचा. बॉन्ड आणलेला आहे मी, तुम्हाला बॉन्ड करून देतो. 7 दिवस पोरीची गॅरंटी. त्याच्या पुढे जर पोरांनी जीव लावला तर ती 8 दिवस थांबल, 8.5 दिवस थांबल. तुमचा नशिबाचा खेळ आहे. बाकी ती पोरगी बघितली किती कॅसाळे. टाळा. घरी आलेली ना सगळी मंडळी पण गेलेली आहे. अरे मी कॅप का घातली माहितीये का? काय झालं? याचे कस काय झाले केस? अरे काय माहिती लय वाढले ना ते. कट कर ना मग. किती मोठे झाले? काय जबान ते कसे झाले केस. हसती का माझ्या केसाला? हसती. किती विचित्र दिसतंय मग. चांगले आहे ग हर्षद, चांगले ना ग केस. चांगले ना ग? हो तू ग आहे ना. नाही, आमली कुठे? खाली खाली. गाई जबान कसे केस झाले माझे. लय धिंगाणा घातला आम्ही सगळ्यांसोबत. अरे बाप किती वेळपर्यंत गप्पा मारल्या. माझे केस वाढले ना त्याच्यामुळे सगळा लुक चेंज झालेला आहे माझा. केसांची हालत आहे ना इतकी विचित्र झालेली आहे ना. मला ती टोपीच घातलेली वाटते. आजचे दिवस काढतच नाही आता टोपी. आता डायरेक्ट झोपताना काढत. मम्मी बघ तू पण श्रावणमध्ये केस कट नको करू. बघ ते केस कसे झाले. तू आज डोकं नाही बोललं नव्हतं केलं ना. काय डोकं बोललं नव्हतं केलं ना. म्हणजे मी असं डेली वॉश नाही करत हेअर्स. पण चांगलं वाटतं तुला असे वाटले ते कुछ भी यार. असं दिसून राहिलं ते एखादा हिरोचं प्रेम भंग नाही होत का. अशी दाढी ते केस. हा मग तेच झालं माझं. ब्रेकअप झालंय त्याच्यामुळे वाटतं तसं. हे बघा वेगळाच लुक दिसतोय. झाला का गेमिंग व्हिडिओ शूट झाला? हो 2 झाले. 2 गेमिंग व्हिडिओ शूट केले. आणि अभ्यास किती केला? टेस्ट नाही केला. अभ्यास कधी करणार आहे? उद्या. उद्या. स्कूबी काय चालू आहे बाहेर? इकडे बघ वरती बघ. ए डुबी थंडी हवा लागते बाहेर. डुबू स्कूबू डुबू इग्नोर करते ती मला. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडं बघ. बाहेर आहे ना अशी थंडीगार हवा सुटलेली आहे. एकदम भारी वाटतंय. आता ना आम्ही आपल्या ओपन टेरेसवरती आलेलो आहे. हर्षद तर नेहमी काय येडेपणा करत राहतो काय माहिती बॅकग्राऊंडला. काल त्या गोणीत घुसला, आता ते डोक्यावर घेतोय. चल गच्चीवर जाऊ. आज पाऊस पडलाय तर एकदम थंड वाटतंय. हां आणि अशी हवा सुटली ना थंडी. जास्त करून तर आम्ही घराच्या गच्चीवर येतच नाही. बट जेव्हा केव्हा येतो ना तेव्हा वातावरण एकदम भारी झालेलं असतं. आता पण मस्त वातावरण झालेलं आहे. ह्या साईडला बघ हर्षद किती भारी वाटतंय. असं ढग चालताय बघ. हवा सुटली ना त्याच्यामुळं. गाईज हर्षदमध्ये ना एक टॅलेंट आहे. हां दाखव काय टॅलेंट आहे. घोडा. हे काय? घोडा नाही चालत का? असं तुगडुक तुगडुक तसं. बापरे त्यात काय अवघड आहे. मी पण करतो. झालं एवढंच. लहानपणी आम्ही माहिती का शाळेत मस्तपैकी बेंच वाजवत होतो. आणि मित्र असे कानं लावायचे बाकीचे आणि आम्ही बेंच वाजवायचो. ढिंकी 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 ढिंकी. टिफिन बॉक्स वाजवायचो. परत कंपास पेटी असायची ना ती पेन्सिलने वाजवायचो. ढिंकी 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 ढिंकी. लहानपणीचे दिवस किती भारी होते ना. उगाच आपण मोठं झालो यार. परत लहानपणात गेलो पाहिजे. मी त्याला एन्जॉय करून घेईल. जे मिस झालं ना लहानपणी ते सगळ्या गोष्टी. कधी कधी असं होऊन जातं की लहानपणी एखादी गोष्ट आपली घ्यायची राहून जाते. मग असं वाटतं मोठं झाल्यानंतर ती इच्छा पूर्ण करावी. पण तोपर्यंत आपण मोठं झालेलो असतो. तसंच मला लहानपणी गाड्यांची खूप जास्त आवड होती. रिमोट कंट्रोलच्या गाड्या असतील, बाकीच्या डायकास्ट कार असतील, ते लहानपणी नाही घेता आलं. सो आता घेतलेलं आहे बट आता खेळता येत नाही. असं असतं. जेव्हाच्या तेव्हा जगून घेतलं पाहिजे माणसांनी रिलॅक्समध्ये, ताण न घेता. कारण आयुष्य एकदाच आहे, लाईफ एकदाच आहे. जगून घ्यायचं जसं असेल तसं. फक्त एन्जॉय करत 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 करत. पावसामुळं तर आमचं ओपन टेरेस बघा ना पूर्ण खराब झालेलं आहे. पूर्ण चिखल चिखल झालेलं आहे. मला असं वाटतंय मी अश्मयुगातून आलोय. लई पुराण्या काळातून आलोय. तुला हेअर वॉश करायची गरज आहे. मी आता ना फेस वॉश पण करतो आणि हेअर वॉश पण करतो. तेव्हाच मला फ्रेश वाटणार आहे. तुझा काय प्लॅन आहे? सिक्रेट आहे. गाईस तुम्हाला कळलंय काय सिक्रेट आहे? तुम्ही आरोही व्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. अमोलची आमली झालेली आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. कुठं? अरे व्लॉग्स या युट्यूब चॅनलला. सो गाईज नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि बघा अमोलची आमली कशी होती. आता त्यांचं तेच प्रिपरेशन चालू आहे. हर्षद मी आंघोळ करतो रे तोपर्यंत. मी तर आता बघायसाठी एक्साइटेड आहे. इथं नको करू ना. सरप्राईज आहे ते आमचं. मी जाऊ का मग हर्षदच्या रूम मध्ये? हा जा जा. तिथेच आंघोळ करतो. मला सर्व सामान खाली न्यावं लागलं. हा इथं मेकअपचं सामान पण इथंच बनवा.
सो गाईज नक्की बघा बरं का आरोहीचा ब्लॉग जाऊन बघा, कारण अमोल कसा दिसतोय आमली बनल्यानंतर. यार नाही यार चल ना. आमली ऑल द बेस्ट. यार मला बनावंच नाही वाटत आहे, काय करावं. अरे भाई कर ना यार, हे बघ एक कलाकार आहे तू पण, आता आपल्या फॅमिलीत राहून आता तू पण एक कलाकारच झालेला आहे. कलाकाराला लाज नसली पाहिजे. अमोल जे आमली बनतोय ना ते फक्त आपल्या फॉलोअरची सबस्क्रायबरची डिमांड आहे म्हणून, नाही तर त्याची व्यक्तिगत काहीच इच्छा नाहीये. बट तो सगळ्या फॅमिलीवर एवढा प्रेम करतो, सो बनतोय बरं का तो. आरोही ब्लॉग्स वरती जाऊन बघा. आरोही लय प्रमोशन झाल्यावर प्रमोशनचे पैसे द्यायला पाहिजे तू. गाईज आरे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. झालं अजून गाण्याचं प्रमोशन बाकी आहे. अमोल DIY, हर्षद गाडेकर ब्लॉग्स झालं, सगळ्यांचं प्रमोशन झालं. गाईज मला आंघोळ करायची आता. अँड गाईज आज ना मी हर्षदच्या बाथरूम मध्ये आंघोळ करणार आहे. गाईज आता आहे ना माझी आंघोळ झालेली आहे. मी खूप दिवसानंतर आहे ना मी हर्षदच्या आणि त्यांच्या बाथरूम मध्ये आंघोळ केली आहे. जेव्हा आपल्या घराचं काम चालू होतं ना तेव्हा, म्हणजे जेव्हा बाथरूम रेडी झालं होतं, मी डेली इकडे यायचो आणि हर्षदच्या बाथरूम मध्ये आंघोळ करत होतो. आता वरच्याच बाथरूम मध्ये आंघोळ करत असतो आणि एकदम भारी वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं. आणि आता बघा जरा चांगले झाले केस, एकदा ड्राय करून घेतो आणि सेट पण करून घेतो. गाईज मी ड्रायर आणण्यासाठी ना वरती गेलो होतो. आरोहीन त्यांनी मला मध्ये पण येऊ दिलं नाही. माझा ड्रेस आहे ना बाहेर टाकून दिला आणि जा म्हणे त्या अमोलला आहे ना आमली बनवायच्या तयारीत आहे. मला केस सेट करायचे होते, आता ड्रायर पण देत नाहीये. मम्मी तुला माहिती का आरोहीचे त्यांचे काय कुठे चालू आहे वरती? काय चालू आहे? कळल तुला आल्यावर. अमोल आमली बनणार आहे. हा. वरती त्यांचा एवढा गोंधळ चालू आहे. मला दिलं एकट्याली तर खाली बसून, पप्पा करता आराम, मम्मी करते स्वयंपाक. आता मी लावतो काहीतरी यूट्यूबवरती आणि बघत बसतो. मी ना काल रात्री 4 वाजेपर्यंत काही आपले जुने व्लॉग आहे ना सगळे बघत बसलो. सगळे आपण जेव्हा फर्स्ट टाइम आल्टो घेतली ते वाले व्लॉग, परत ॲक्सिडेंटचा व्लॉग, भरपूर सारे जुने व्लॉग बघत बसलो होतो. हा जो व्लॉग चालू आहे ना यामध्ये आरोही आणि मी ना फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये बसलो होतो. तेव्हा विमान जेव्हा टेक ऑफ करतं तेव्हा किती भारी वाटतं. मला नाही वाटत मला हेअर ड्राय करायची गरज पडणार आहे. असेच वाळून चालले ते केस. आणि माझा मोबाईल आहे ना वरतीच राहिलेला आहे. मोबाईल घेऊन येतो. अरे मोबाईल दे फक्त मला. नो एंट्री. शूटिंग शूटिंग अरे मोबाईल दे फक्त, मी नाही बघत बाबा. शूटिंग आहे. गाईज माझा फोन पण त्यांनी एंगेज करून टाकलेला आहे. तुम्ही आरोहीच्या फोनमध्ये करा ना शूट. अरे दिनेश फोन मध्ये मोठा ब्लॉग चालू आहे. शूटिंग आहे. ठीक आहे करा. मोबाईल पण देत नाही माझा. मी माझा फोन मागत होतो आणि हर्षदने मला त्याचा फोन आणून दिलेला आहे. इतक्या वेळेचा आहे ना मला यांनी खाली बसून ठेवलेलं होतं आणि अमोलला आहे ना आमली बनवलेलं आहे. बट ते ना एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट आहे गाईज, तो तुम्हाला बघायला भेटणार आहे आरोही ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती. गाइस नक्की आरोही ब्लॉग्स या YouTube चॅनल पण रे, बस रे, बस. पण करा माझ्या चॅनलला. आज इतकं प्रमोशन झालं, लय प्रमोशन झालं आणि अमोल आहे ना एकदम भारी दिसतोय गाईज. नक्की तो ब्लॉग बघा. गाईज आता अमोल आहे ना नॉर्मल रूपामध्ये आलेला आहे. अमोल मस्त होता ना एक्सपिरियन्स. चिकना चोपडा झालेला आहे. आणि आता मम्मी ना काय करते ग? भाताचे थालीपीठ भाताचे थालीपीठ खाऊन बघ तू मग सांग. खाऊन रिव्ह्यू देऊ का? तुला नाही आवडत काहीच, जा तिकडे. नाही का, छान आहे छान आहे. मेरे को एक प्लेट. हर्षदला उद्या सुट्टी वाटतं, मज्जा आहे हर्षदची. हर्षद उद्या पेपरला ते येणार आहे का? ती सिरीज येणार आहे पेपरला? मग अभ्यास केला पाहिजे ना. कमी मार्क पडू दे मग तुला बोलणार मी, आता काहीच नाही बोलणार. सिंहासनावर बसून राजाकडे म्हणते करतो ना उद्या. राजा देतो. अरे म्हणजे काहीच नाही आपल्याला. आपण आता बघा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला एक्झामचं किती भीती वाटायची. वही कमी मार्क पडून वगैरे, आणि आपण किती एक दिवस आधी तरी निदान अभ्यास करायचो. एवढंच आहे आपलं. काय रे उद्या सुट्टी आहे म्हणून. तू अभ्यास नको करू. कमी मार्क पाडल्यावर बोलणार मी तुला आता काहीच बोलणार नाही. तुला मार्क कमी पडतोय मग तू गेला. पण एवढं मला आवडतं हर्षदचं म्हणजे ना आपण नुसता अभ्यास करायचो, न अभ्यास करून चांगले मार्क वगैरे घेतो बरं का. म्हणजे चिटिंग करतो काय? नाही पण त्याच्यात तेवढं टॅलेंट आहे बरं का, तो मानावं लागेल आपल्याला. चिटिंग नको करू, फक्त काही कर. गाईस तर आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. कमेंट करा आणि विनर व्हा. आणि जे विनर लास्ट महिन्याचे त्यांना आम्ही लवकरच भेटायला जाणार आहे. सो तुम्ही कमेंट करा आणि नेक्स्ट महिन्याचे विनर व्हा.